नमस्कार. रुचकर स्वाद यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर आज आपण पाहणार आहोत अर्धा किलो गव्हापासून कापसासारखी पांढरी शुभ्र कुरडई अतिशय सोप्या पद्धतीनं सांगितलेली आहे. तुम्ही पहिल्यांदा जरी बनवत असाल ना तरी अशाच प्रकारे पांढरी शुभ्र कुरडई तुमची सुद्धा होणार आहे. अतिशय सोपी पद्धत सांगितली आणि गहू भिजवण्यापासून चीक कशा प्रकारे घ्यायचा हे या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेलं आहे. याच्या अगोदर तुम्ही कधीही बनवली नसेल तरी तुमची कुरवडी परफेक्ट अशी होणार आहे. तर ही कुरवडी बनवण्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर रेसिपीला सुरुवात करूयात. आपण अर्धा किलो गहू घेतलेत किंवा 2.5 ग्लास. तर इथं 21-89 गहू घेतलेले आहे. इथं तुम्ही कुठलाही गहू वापरला तरीही चालतो, नवीन असो किंवा जुना. तर इथं आपण गहू स्वच्छ निवडून घेतलेला आहे. आता हे स्वच्छ पाण्याने 2 ते 3 वेळा धुवून घ्यायचं आहे आणि आपल्याला हे गहू 3 दिवस भिजवायचं आहे. 3 दिवस भिजवताना याचं सकाळ संध्याकाळ पाणी काढायचे. पाणी फक्त असं आहे ते पाणी बाजूला करून दुसरं ओतायचं नाही. तर 2 ते 3 वेळा असं हलक्या हाताने ते ढवळून घ्यायचं आणि 3 वेळा पाणी नवीन टाकायचं, 3 वेळा धुवायचं. तेव्हा त्याचा वास येणार नाही आणि आपण कुरवडी करतोय हे सुद्धा कळणार नाही आणि आपली कुरवडीसुद्धा खूप आंबट होणार नाही किंवा त्या कुरवडीचा वास येणार नाही. तर 3 दिवससुद्धा आपल्याला 2 टाईम 2 ते 3 वेळा प्रत्येक वेळी ह्याच्यात नवीन पाणी टाकून काढायचं आहे. आता हे गहू जे आहे ते स्वच्छ धुवून घेऊया आणि धुवून घेतल्यानंतर आपण याला बरोबर 3 दिवस म्हणजे 3 दिवस आणि 3 रात्र असं भिजवून घ्यायचं आहे. उन्हाळा असल्यामुळे इथं 4 ते 5 दिवसाची होते, त्यामुळे याला पेशन्स ठेवून बनवावं लागतं. एवढं काही अवघड नाही, अगदी सोपी रेसिपी आहे. आता 3 दिवस भिजायला ठेवूया. तर इथं आपण 3 दिवस बरोबर गहू भिजवून घेतलेला आहे. बघा याला असा फेस आल्यासारखा येतो आणि हा गहू उन्हातसुद्धा ठेवायचा नाही तर बऱ्याच वेळा बायका उन्हामध्ये ठेवतात हे. आता इथं याच्यामध्ये पाणी टाकून आपण 2-3 वेळा स्वच्छ धुवून घेणार आहोत. गहू जे आहे ते छान फुललेलं आहे. असं एकदम दाबल्यानंतर बरोबर छान चीक वगैरे निघतो. आता हे एक ना एक व्यवस्थित असं पाणी काढायचं आणि परत 2-3 वेळा ह्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. म्हणजे आपल्याला जेव्हा चीक करायचा ना त्यावेळेससुद्धा. आता इथं आपण 3-4 पाण्याने स्वच्छ गहू धुवून घ्या आणि फक्त पाणी याच्यातलं निघावं व्यवस्थित अशा प्रकारे धुवून घ्यायचं आहे. तर आता आपण हे चीक मिक्सरला घेणार आहोत. तर इथं पाणी किती टाकायचं किंवा कशाप्रकारे मिक्सरला फिरवायचं हेही मी सांगितलेलं आहे. तर असं दाबल्यानंतर बघा चीक व्यवस्थित निघतो याचा. आता इथं असं पातेले घेतलं आहे आणि हे जे आहेर रुमाल असतात, कधी कधी पॉलिस्टरचे सुद्धा असतात आणि कधी पॉलिस्टर आणि कॉटन मिक्स असतं. पॉलिस्टर आणि कॉटनचं मिक्स असलेला रुमाल जर घेतला तर त्याच्यामध्ये ताम वगैरे जात नाही आणि चीक जे आहे ते एकदम छान असा आपला गाळून होतो. तर अगदी सोप्या पद्धतीने मी सांगते, जास्त परेशानी होणार नाही. पहिल्यांदा जरी करत असाल तर अशा प्रकारे एखादं असं बंद वगैरे घ्यायचं किंवा तुम्हाला जे वाटतं ते असं पॅक बांधून घ्यायचं आणि त्याच्यावरती एखादी सोजीची चाळणी ठेवून द्यायची आहे. सोजीच्या चाळणीनं चाळल्यानंतर ना बिलकुल याच्यामध्ये ताम जात नाही किंवा आपल्याला परत परत चाळायची गरज पडत नाही. तर अशा प्रकारे एकदम बारीक अशी ही चाळणी ठेवलेली आहे आणि ह्याच्यानंतर आपल्याला 1-2 वेळा सोजीच्या चाळणीने सुद्धा चाळून घ्यायचे. तर इथे मी 2-2 वाटीनंच हे जे गहू आहे त्याच्यात टाकते. आता 2 वाटी हे भिजवून घेतलेले गहू टाकलेले आहेत. त्याच्यामध्ये 1 वाटी ते 1.5 वाटी पाणी टाकायचं आणि मिक्सरला छान फिरवून घ्यायचं आहे. जेणेकरून एकजीव होईल अशा प्रकारे फिरवायचं आहे. खूप पण फिरवायचं नाही, जेणेकरून पूर्ण असं बारीक त्याचं चोथा निघतो ते बारीक होईल. अशा प्रकारे थोडंसं फिरवून झाल्यानंतर चेक करायचं आहे की कितपत व्यवस्थित झालेलं आहे. तर बघा अशा प्रकारे झाले. आता आणखीन थोडंसं साधारण अर्धी वाटी जे वरती गहू राहिला होता त्याच्यावरती पाणी टाकून परत हे मी फिरवून घेते, जेणेकरून एक ना एक गहू छान वाटला जाईल अशा प्रकारे. आता हे छान वाटून झालेलं आहे. आता हे वाटून घेतलेला गहू हे बघा अशा प्रकारे छान असं याच्यातलं चीक जे आहे ते निघलेलं आहे. आता आपण जे चाळणी ठेवलेली आहे त्यावरती हे टाकून घ्यायचं आहे आणि टाकल्यानंतर आता इथे मी चाळणीला मीठ वगैरे लावलेलं नाही किंवा काय नाही. चाळणी बिलकुल खराब होणार नाही आणि थोडंसं पाणी लावलं आहे, फक्त पाणी लावायचं आहे. आता हे टाकल्यानंतर हे बघा हे जे चीक टाकलं आहे ते इथल्या इथंच ह्याला असं मॅश करून घेतल्यासारखं हातानेच हे बघा अशा प्रकारे करून घ्यायचं आहे, जेणेकरून जे चीक आहे ती पूर्ण ह्याच्यामध्ये व्यवस्थित निघलं जाईल. आणि जर का तुम्हाला असं नको असेल तर एखाद्या पातेल्यामध्ये तुम्ही टाकून अशा प्रकारे सुद्धा करू शकता. पण जेणेकरून पहिल्यांदा करताना भांडी जास्त खराब होणार नाहीत, जास्त काम होणार नाही एक्स्ट्राचं, त्यामुळे मी डायरेक्टलीच असं दाखवलेलं आहे. हे बघा अशा प्रकारे छान असं चाळून घ्यायचं आहे, म्हणजे एक ना एक याच्यामधला चीक जे आहे ते निघला पाहिजे.
आता आपण अशा प्रकारे करून घेतल्यानंतर जेवढा निघतंय तेवढा काढायचा आणि परत हे चोथा राहिलेला 2-3 पाण्याने परत धुवून घेऊन आपल्याला याचं जोपर्यंत पांढरं पाणी निघतंय ना चिकाचं तोपर्यंत ह्याला क्लीन करून घ्यायचे. तर इथं एवढीच प्रोसेस करायची आहे आपल्याला. हे बघा एक ना एक ह्याच्यातलं निघलेलं आहे. आता आपण हे बाजूला करून घेऊया. एखाद्या मोठ्या टोपलीमध्ये किंवा अशा मोठ्या ताटामध्ये हे चोथा जे आहे ते ठेवून घ्यायचा, म्हणजे परत आपल्याला ह्याला 2-3 पाण्याने स्वच्छ धुवायचं आहे. त्यासाठी चोथा निघलेला आहे त्याच्यामध्ये पाणी टाकून हे ठेवलेलं आहे. आता पूर्ण गहू आपल्याला हे वाटून घ्यायचं आणि चोथा निघालेला ह्याच ताटामध्ये टाकून हे बघा अशा प्रकारे प्रत्येक वेळी ह्याला चोळून घ्यायचं आहे जोपर्यंत त्याचं पांढरं पाणी निघते तोपर्यंत. आता 1-2 वेळा जर करून घेतलं तर त्याच्यात बऱ्यापैकी चीक जे आहे ती जातो. एक ना एक ह्या चोथ्यामधला चीक जे आहे ते निघला पाहिजे. अशा प्रकारे हे स्वच्छ करून घ्यायचं आहे. पूर्ण चीक निघाल्यानंतर हे बघा अशा प्रकारे एक ना एक चीक निघला पाहिजे. हे बघा अशा प्रकारे परत पिळून घ्यायचं, दुसऱ्या भांड्यामध्ये ठेवायचं आणि हे जे पाणी निघलेलं आहे ते परत आपल्याला त्या पातेल्यामध्ये ओतायचं आहे. आणि जर का तुम्हाला वाटलंच की पाणी याच्यामध्ये बसणार नाही तर एखादं मोठं पातेल्यामध्ये ते शिफ्ट करायचं, म्हणजे जेणेकरून हे रुमाल आपण पॅक बांधलेला आहे त्याच्यामुळे 2-3 वेळा शिफ्ट करून घ्यायचं. तर आता हे दिलवाटी पाणी टाकायचं आणि परत मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे. प्रत्येक वेळी हीच प्रोसेस करायची आहे आपल्याला. अगदी पटकन होतं, साधारण 10 मिनिटसुद्धा लागलेले नाहीत एवढं फिरवून घ्यायला मिक्सरला. त्यामुळे तुम्हाला अजिबात परेशानी होणार नाही. पहिल्यांदासुद्धा परफेक्ट अशी तुमची कुरवडी होणार आहे. बऱ्याच मैत्रिणींना आपल्या कुरवडी बनवायला येत नाही किंवा त्यांना अवघड वाटतं, तर ही रेसिपी पाहिल्यानंतर बिलकुल अवघड वाटणार नाही आणि पहिल्याच प्रयत्नात परफेक्ट कुरवडी तुमची तयार होईल. आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. शेजारी बेलचं बटन आहे त्यालाही क्लिक करा, म्हणजे माझ्या नवनवीन व्हिडिओचे अपडेट पहिल्यांदा तुमच्यापर्यंत पोहोचतील. आणि आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून सांगायला बिलकुल विसरू नका किंवा तुम्ही रेसिपी बनवून कमेंट करा. तर हे बघा अशा प्रकारेच आणखीन परत आपण हे चोथा व्यवस्थित असा कोरडा होईपर्यंत ह्याच्यातलं जे चीक आहे ते काढून घ्यायचं आहे आणि नंतर ते पाण्यात टाकायचं आहे. हीच प्रोसेस आपल्याला पूर्ण गहू वाटून घेतल्यावर करायचे आहे. तर इथं आपण पूर्ण गहू वाटून घेतलेला जे चोथा निघलेला आहे त्याच्यामध्ये हे ताम टाकून घ्या किंवा बाजूला जरी करून घेतली तरीही चालतं. आणि बऱ्याच वेळा काय होतं, नवीन गहू जर तुम्ही वापरत असाल कुरवडीला तर बऱ्यापैकी असं फेस आल्यासारखं येतो. म्हणजे आता मी इथं अगदी सकाळी 7 वाजता ही चीक घेतलेला आहे. ह्या चाळणीला 2 ते 3 वेळा पाणी टाकून ह्याला छान जोपर्यंत एक ना एक चीक निघत नाही तोपर्यंत आपल्याला ह्याला अशा प्रकारे हाताने चोळून याच्यातला चीक आपल्याला काढून घ्यायचा आहे. आणि थोडंसं निघल्यासारखा वाटला किंवा जास्त पांढरं पाणी झालं हे खालचं तर मग परत आपल्याला जे पातेलं आपण बांधून घेतलेल्या रुमालने त्याच्यावर चाळणी ठेवून हे ओतून घ्यायचं आहे त्याच्यातच. जर का बसत नसेल तर दुसऱ्या ह्याच्यामध्ये पातेल्यातलं शिफ्ट करायचं आहे. तर आता हे आपण पिळून घेऊया अशा प्रकारे. हे बघा छान गच्च असं पिळून घ्यायचं आहे एक ना एक आणि त्याच्यानंतर पातेल्यामध्ये आपल्याला हे पाणी टाकून घ्यायचं आहे. याच्यातलं आपण चोथा जे आहे ते बाजूला केलं आहे. आता ह्या पातेल्यावरती ही चाळणी ठेवलेली आहे याच्यामध्ये हे टाकून घेऊया. 2-3 वेळा करायचं आहे. तर आता आपण हे चाळणीमध्ये टाकल्यानंतर थोडंसं चाळणीला असं चिकटपणा झालेला आहे त्यामुळे गळत नाही. तर हे बघा अशा प्रकारे करून घ्यायचं आणि हा चोथा परत आपण स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. अगदी पटकन हे तयार होतं, जास्त वेळ लागत नाही. जर का तुमच्याकडे रुमाल नसेल तर कॉटनचा कपडा जरी तुम्ही पातेल्याला बांधला तरीही चालतं. पण शेवटीच्या वेळी ना डबल कपडा करून हे चाळून घ्यायचं आहे किंवा सोजीची चाळणी ठेवून कपड्यावर चाळून घ्यायचं आहे, जेणेकरून ताम चिकमध्ये जाणार नाही. नाहीतर आपला चिक जे आहे ते लालसर उमटेल, पांढरा शुभ्र होणार नाही. आपण इथं तुरटीचा सुद्धा वापर करणार नाही आहोत. आता इथं परत मी स्वच्छ करून घेते. अशाच प्रकारे आपण हे 2-3 वेळा धुवून घेऊया. आता आपण पूर्ण चिक जे आहे ते काढून घेतलेलं आहे. ह्या रुमालावर हे पडलेलं हे काढून घेऊया. हे बघा अशा प्रकारे आता इथं बऱ्यापैकी पातेलं भरत आलेलं आहे. हे बघा एवढं झालंय. आता परत आपल्याला हे दुसऱ्या भांड्याला हा रुमाल बांधून घ्यायचा आहे. ह्याला धुवून घेतलं ना पटकन निघलं जातं. कॉटन आणि पॉलिस्टर मिक्स असल्यामुळे ह्याला चिकटून वगैरे राहत नाही. इथं मी हा कपडा जे आहे ती स्वच्छ धुवून घेतलेला आहे. परत आता ह्याला बांधून घ्यायचं आहे. करून याच्यामध्ये चोथा वगैरे गेला नाही पाहिजे किंवा डबल एखादा रुमाल आणखीन डबल बांधायचा किंवा कॉटनचा एखादा कपड्याच्यावर टाकायचा, डबल चाळून घ्यायचा आहे आपल्याला. मी दुसरी सोजीची चाळणी ठेवलेली आहे, अगदी बारीक असते ही. आणि जर का तुमच्याकडे सोजीची चाळणी नसेल तर तुम्ही डबल टिबल कपडा करून चाळून घ्यायचा आहे. ते बघा अशा प्रकारे मी परत ह्याला 2 ते 3 वेळा काढून घेणार आहे, जेणेकरून याच्यामध्ये चोथा राहणार नाही. आता इथं ढवळून घ्यायचं आहे. खाली असं चीक जे आहे ते जाम होतो किंवा असं घट्टसर होतो, त्याला ढवळून घ्यायचं आणि परत ह्या चाळणीनं अशा प्रकारे चाळून घ्यायचं आहे. आणि इथं जर एवढी काळजी नाही घेतली तर ताम जर गेली चिकामध्ये तर
पांढरी कुरडई होत नाही आपली. त्यामुळे इथं अशा प्रकारे 2-3 वेळा चाळून घ्यायचं आहे. इथे मी 2 वेळा चाळून घेतलेलं आहे. तर बघा अजिबात असं जास्त निघलेलं नाही, पण थोडंफार ताम निघलेली आहे चाळणीवरती. तर मी डबल कपडा हे धुवून घेतला आणि परत बांधलेला आहे. तर हे बघा अशा प्रकारे झालेलं आहे. पातेल्यात थोडंसं पाणी टाकले आणि मोठं थोडंसं भांडं घेतले. हे भांडं आपल्याला जिथं आपण चीक जी आहे ती पूर्ण बुडाला बसेल आणि पाणी वरती राहील, तेव्हा ते हलवलं ना परत ते असं चीक जी आहे ती वेस्ट होतो. त्यामुळे जिथं आपल्याला पाणी काढायचं आहे तिथंच ते ठेवून द्यायचं भांडं. नाहीतर आपण किचनच्या खाली ठेवतो, परत उचलायला गेलं की ते ढवळलं जातं, मग ती चीक आपला वेस्ट होतो. त्यासाठी जागेवरच ठेवायचं, म्हणजे त्याला परत हलवायचं नाही. तर सकाळी 7 वाजता चीक आपण घेतला होता, तर 5 ते 6 तासांनी म्हणजे 12पर्यंत हे पाणी असं वरती घटूळ आलेलं आहे. जर का वरती फेस आल्यासारखं वाटत असेल तुम्हाला, तर एखाद्या भांड्यामध्ये काढून घ्या किंवा फेकून टाका. नवीन गहू असतील किंवा थोडेसे वेगळे गहू असतील तर फेस वगैरे येऊ शकतो, मग त्या फेसमध्ये चीक वगैरे राहत नाही. आपला चीक जी आहे ती तळाला बसलेला असतो, त्यामुळे कुरवडी व्यवस्थित होत नाही. त्याच्यामुळे हे जे पाणी दिसते पांढरं वरती आलेलं ते काढून टाकायचं आहे पूर्णपणे. तर हे बघा अशा प्रकारे लालसर पाणी निघतंय बऱ्यापैकी. आणि प्रत्येक वेळी काय करायचं, चीकमध्ये जेव्हा आपण पाणी टाकतो, आता तुम्ही 1 दिवस ठेवा, 2 दिवस ठेवा, ज्यांना जास्त पांढरी कुरवडी पाहिजे ते 2-3 दिवसापर्यंत ठेवतात आणि 2-3 टाईम ह्याच्यातलं पाणी काढतात. पाणी काढताना सुद्धा काय करायचं, दुसरं पाणी टाकताना चीक पूर्ण ढवळून घ्यायचा, म्हणजे एक ना एक त्याचं लालसर पाणी निघत राहतं आणि पांढरा शुभ्र चीक आपला तयार होतो. प्रत्येक वेळी ही काळजी घ्यायची. म्हणजे तुम्ही 1 दिवस ठेवा किंवा 2 दिवस जरी ठेवलं तरी अशा प्रकारे करायचे. तर हे बघा अशा प्रकारे हातावर घेतलं ना एकदम लोण्यासारखं हे चीक होतं. तर प्रत्येक वेळी ह्याला फोडून असं घ्यायचं आणि 5-6 तासांनी परत ह्याचं पाणी. तर संध्याकाळपर्यंत मी कमीत कमी 4 वेळा पाणी काढलं होतं बघा ह्या चिकाचं. मी लगेचच दुसऱ्या दिवशी ही जी कुरवडी आहे ती करायला घेतलेली आहे. अगदी परफेक्ट आहे. नाहीतर काय होतं, आपण सकाळी किंवा संध्याकाळीच पाणी काढतो आणि त्यामुळे मग कुरवडी अशी लालसर होते किंवा पिवळसर पडते. त्यामुळे जितकं पाणी व्यवस्थित काढता येईल तेवढं काढून घ्यायचं आहे. आता हे ढवळून घ्यायचं, परत ह्यात दुसरं पाणी एखादं जग टाकायचं आणि परत हे जशास तसं आपण बाजूला ठेवणार आहोत. पाणी निवळल्यासारखं झालं की डबल ते पाणी काढून घ्यायचं. अशा प्रकारे करून घेऊया. परत इथं मी 5 वाजता अशा प्रकारे पाहिल्यानंतर थोडंसं वाटलं मला, परत 5 वाजता काढलेलं आहे आणि परत आपल्याला 9-10 वाजता एकदा जेव्हा आपण काम आवरतो सगळं तेव्हा एकदा काढायचं, म्हणजे दुसऱ्या दिवशी तुम्ही कुरवडी करायला घेऊ शकता. तर आता हे पूर्ण पाणी आपण काढून घेऊया. तर जितकं पाणी व्यवस्थित शांत असं निघेल तेवढं काढून घ्यायचं आहे. चीक कसा मोजायचा किंवा चीक कितपत घट्ट पाहिजे, पातळ पाहिजे. जर का चीक खूप घट्टसर असेल आणि पाण्याचं प्रमाण कमी पडलं तर खूप चीक घट्ट झाला तर कुरवडी फुगत नाही, अशी कटकट अशी होते. सैल चिकाची जर कुरवडी केली तर अगदी मस्त अशी फुलल्यासुद्धा जाते. पण सैल जरी म्हटलं तर खूप असं पापडीसारखी नाही झाली पाहिजे, तार किंवा काडी त्याला आली पाहिजे चिकाला. तर हे बघा एक ना एक असं, जेणेकरून चीक वेस्ट होणार नाही एवढी काळजी घ्यायची आहे. इथं मी खोलगट भांडं घेतले, त्यामुळे चीक जे आहे ती खाली बसलेलं आहे, वरती पटकन येत नाही. खोलगट भांडं घ्यायचं आहे. उथळ भांडं घेतलं ना की ओतायला गेलं की मग ती चीक जी आहे ती लगेचच पुढे येतो. तर इथं मी एक ना एक पाणी काढून घेतलेलं आहे बघा. साधारण अर्धीशी वाटीच पाणी ह्या चिकामध्ये असेल, त्याच्यापेक्षा जास्त नाही. किती पाणी आहे किंवा आपल्याला किती टाकायचं आहे हे कळतं. आता बघा एक ना एक मी पाणी यातलं काढून घेतलेलं आहे. चीकमधलं पूर्ण पाणी काढलं आपण, त्यामुळे मी इथं 1 वाटी भरून पाणी टाकते आहे. 1 वाटी म्हणजे जी ग्लास असतो ना आपला पाणी प्यायचा ते अर्धा ग्लास, मोठा नाही ग्लास, ते डिझाईनचा ग्लास आहे ना, ते अर्धा ग्लास पाणी घेतलेलं आहे. पण त्यातलं निम्मच पाणी म्हणजे पाव ग्लासच पाणी याच्यामध्ये टाकलेलं आहे. आता हे चीक फोडून घेऊया आपण, म्हणजे जुनं पाणी एक ना एक काढून दुसरं मी ॲड केलेलं आहे. आता हे चीक फोडून घ्यायचं आहे व्यवस्थित असा, खाली घेऊन ते चीक फोडता येत नाही. त्यामुळे जोपर्यंत आपण इकडं पाणी गरम करायला ठेवलं तोपर्यंत त्याला सतत हलवत राहायचं, म्हणजे ते बुडाला बसणार नाही. आणि जर का तसं जर झालं, एकदा गाठी झाल्या चिकामध्ये तर त्या बिलकुल फुटत नाहीत आणि कुरवडीसुद्धा बिलकुल व्यवस्थित होत नाही. ते बघा अशा प्रकारे एखादा चमचा ठेवायचा त्यात आणि चीक पातेल्यात टाकेपर्यंत सतत ह्याला हलवत राहायचं अशा प्रकारे. आता चीक बरोबर आहे का ती कसं बघायचं, हे बघा पळीवर असं प्रकारे रेष पडते बघा, तेवढा चीक आपल्याला पातळ पाहिजे. आणि जर का तुम्हाला वाटलंच तर फक्त आहे त्या चीक जसं आपण पाणी काढलं तेवढं जरी हे करून घेतला तरी चालतं. पण खूप जर घट्ट चीक झाला ना तर मग कुरवडी फुगत नाही व्यवस्थित आणि व्यवस्थित होत नाही. त्यामुळे शिजायला सुद्धा आणि नंतर हे फुललं जातं, त्यामुळे एवढं प्रमाण अगदी परफेक्ट होतं. तर इथे मी पाव वाटीच पाणी टाकलेलं आहे. तर आता हे पूर्ण ढवळून घेतल्यानंतर हे चीक एखाद्या भांड्याने मोजून घ्यायचं आहे, म्हणजे आपल्याला पाण्याचा अंदाज येतो.
जर का तुम्हाला थोडंसं घट्टसर चीक पाहिजे असेल तर पाऊण, आता हे 1 डबा चीक झाले की नाही, तर पाऊण डबाच पाणी टाकायचं आहे. आता इथं मी जेणेकरून जितकी कुरडई फुलेल किंवा चवीला चांगली लागेल याच्यानुसार मी पाणी टाकते. पण तुम्हाला थोडंसं तार छान अशी यावी असे वाटत असेल तर पाऊण डब्बाच पाणी घालायचं, म्हणजे ज्याने बी तुम्ही घ्याल ना चीक मोजून त्याने, म्हणजे अर्धा आणि पाव अशा प्रकारे टाकायचं आहे. म्हणजे जेवढंच तेवढं टाकायचं नाही. तर जे आपलं पाणी शिल्लक राहिलं होतं ना अर्धी वाटी, ते पाणी मी ह्याच्यात हिसळून घेतलेलं आहे डब्बा. दुसरं पाणी ॲड केलेलं नाही. जी अर्धी वाटी राहिली होती, अर्धी वाटी टाकली ना अर्धी वाटी राहिली होती. परत ह्याला ढवळून घेतलंय. आता इथं मी बरोबर 1 डब्बा पाणी टाकलेलं आहे, जरासुद्धा शिल्लक टाकलेलं नाही. का तर जेव्हा हे उकळतं ना पाणी तेव्हा बऱ्यापैकी कमी होतं पाणी, म्हणजे उकळताना, त्याच्यामुळे शिल्लक टाकलेलं नाही. एवढंच प्रमाण पुरेसं होतं. आता याच्यामध्ये मीठ टाकून घेऊया. एवढ्या चिकासाठी फुल भरून 1 चमचा किंवा 1.25 चमचा मीठ टाकू शकता. आता चमचा लहान मोठा असेल तर याची काळजी घ्या. पोहे खायच्या चमच्याने मी इथे मीठ टाकलेलं आहे, फुल भरून 1 चमचा. जर का तुम्हाला वाटलंच का तर नंतर आपण चेक करणार आहोत, तर आणखीन पाव चमचा मीठ इथे मी टाकलेलं आहे. तर आता इथं झाकण ठेवून घेऊया आणि पाण्याला खळखळून उकळी आणायची आहे. आणि गॅस जे आहे ती मोठा ठेवायचा आहे, बारीक गॅस करायचा नाही. आणि सतत लक्ष द्यायचं आहे पाण्याकडे, नाहीतर पाणी आटल्या जातं, मग पाण्याचं प्रमाण कमी पडेल. त्यामुळे उकळते म्हणून सोडून द्यायचं नाही, सतत चेक करून पाहायचं आहे. तर मोठा गॅस केलेला आहे मी इथं. चीक टाकताना मोठाच गॅस ठेवायचा, म्हणजे आपल्या चिकामध्ये गुठळ्या होत नाहीत आणि पटकन पाण्याचं टेम्परेचर कमी होत नाही. आता परत मी ह्याला ढवळून घेतलेलं आहे बघा, अशा प्रकारे ढवळूनच घ्यायचं आहे, नाहीतर पुढाला चीक बसलेला टाकेपर्यंत ह्याच्यामध्ये गुठळ्या होतात, किंवा हे टाकलेला चीक गरम होतो आणि परत थंड टाकलं ना मग ते गुठळ्या पडतात. आता इथं काय करायचं आहे, आता मोठा गॅस केला आहे आपण, जसं जसं आपण हलवतोय ना, पळी जी आहे एक तर लाटणं घ्या किंवा चाटू, किंवा एकदम किंवा जाड पळी असते बघा ती घ्यायची आहे. आता याच्यामध्ये तुम्ही म्हणाल की चीक राहिला आहे त्यामुळे पाणी टाकायचं, आणि इथंच गलती होते. ह्या भांड्याला चीक लागलाय म्हणून थंड पाणी टाकतो आपण, त्याच्यात पातेल्यात टाकलं की परत त्या गुठळ्या होतात. जर का टाकायचंच असेल तर थोडंसं म्हणजे गरम करून घेतलेलंच पाणी त्या चिकाच्या भांड्यात टाकायचं आणि ते परत ह्याच्यामध्ये टाकायचं आहे. तर आता हे बघा, मी जाड पळी घेतल्यामुळे ना बिलकुल गाठी वगैरे होत नाहीत आणि किती शुभ्र चीक झालेलं आहे. इथं आपण तुरटी बिलकुल वापरलेली नाही, तरीही कापसासारखा हे चीक होतो. आता बघा, हटेपर्यंत आपण फास्ट किंवा मोठा गॅस ठेवला होता. आता आपल्याला हे छान हटवून घ्यायचं आहे, त्यामुळे लो फ्लेमवर आपण हटवून घेतलाय हे बघा अशा प्रकारे. आणि आता हे झाकून ठेवायचं आहे. तर सतत 4-5 मिनिटांनी आपल्याला चेक करायचं आहे, तसंच सोडून द्यायचं नाही. तर बघा, काचेसारखा चीक व्हायला पाहिजे. पांढरा जर राहिला तर समजायचं तो शिजला नाही. जर का तुम्हाला पातेलं हलका आहे, बुडाला असं वाटत असेल तर खाली एक तवा ठेवायचा आणि त्याच्यावर ते शिजवून घ्यायचं, म्हणजे चीक खाली बुडाला लागणार नाही. इथं आपण 1 थेंब सुद्धा तेलाचा वापर केलेला नाही, तरीही चीक एकदम छान असा बघा पातेल्याला सुद्धा लागलेला नाही खाली. आता इथं बारीक गॅसवरच आपल्याला 10 ते 15 मिनिट हे चीक शिजवून घ्यायचं आहे. आणि हे चीक शिजवताना खाली बुडाला लागणार नाही याची काळजी घ्यायची, नाही तर कुरडीचा वास किंवा चवसुद्धा व्यवस्थित लागत नाही. जास्तीत जास्त 20 मिनिटापर्यंत तुम्ही हे अगदी लो फ्लेमवर ठेवू शकता. आणि जर का तवा असेल ना तर मग त्या पळीचं जे चीक आहे ते अशा प्रकारे काढून घेऊया. एवढ्या चिकामध्ये सुद्धा 25 ते 30 कुरड्या होतात. एक मीडियमवाली आणि खूप छोटी असते. तर प्रत्येक वेळी आपल्याला कुरडी करताना मीडियमवाली पाटी लावायची, म्हणजे कुरडी दिसायला सुद्धा छान दिसते आणि तळल्यानंतर सुद्धा खूप मोठे मोठे असं त्याचं तार जे आहे ते होत नाही. नाहीतर खूप मोठी जर लावली तर 3 ते 4 वेळा मी हलवून घेतलेला आहे चीक. बघू शकता वाफ किती छान निघते अगदी लो फ्लेमवर, तरीही बुडाला बिलकुल लागलेला नाही. अगदी बारीक गॅस केलेला आहे मी आणि काचेसारखा हा चीक एकदम कापसासारखा झालेला आहे. आता आपण कुरड्या तयार करायला घेऊया. खाली एखादी प्लॅस्टिकची पन्नी अंथरायची आणि अगदी हलकासा तेलाचा हात पुसून घ्यायचा प्लॅस्टिक पेपरला, म्हणजे 2-4 तासांनीच आपल्याला पलटी करता येते. दोन्ही बाजूने कुरडी छान सुकल्यासुद्धा जाते. प्रमाणात केले त्यामुळे पटकन करून होतं. जास्त क्वांटिटीमध्ये करत असाल तर गरम गरम आहे तोपर्यंतशी कुरड्या घालून घ्याव्या लागतात, नाही तर एकदा थंड चीक झाला ना परत ह्याची कुरडी तयार करताच येत नाही, का तर ते अडकून बसते किंवा चीक गच्च होतो. तर इथं 2-3 शेवगे भरल्या जातात एवढे. आता इथं थोड्या प्रमाणात आपण केलेले आहे. पातेल्यावर ताट ठेवून घ्यायचं आणि ही शेवगा जी आहे ती पटकन बंद करायचा. आता ही शेवगा माझ्याकडे असं असल्यामुळे पण काही लवकर उठून करायचं, का तर सकाळच्या वेळेस आता मुलांच्या शाळा शिफ्टिंग झालेल्या आहेत किंवा घरातली कामं असतात. सगळे उठायच्या अगोदर कुरडे करून घेतल्या किंवा पापड्या करून घेतल्या ना
तर जड जात नाही किंवा उन्हाचं असं सुकायला घालायला खूप त्रास होतो. 7 वाजले 7:30 पासूनच ऊन कडक असं पडतं. त्यामुळे लवकर उठून हे काम करून घ्यायचं. थोडंसं अंधार असताना जरी केलं ना तरी म्हणजे पटकन उरकतं कामं, म्हणजे बाकीच्या कामाला त्रास होत नाही करताना. आता हे शेवग्याचे लावताना पूर्ण ही जी आहे आट्या झाकणची खाली घ्यायचं, म्हणजे चीक जी आहे ती पटकन बाहेर येणार नाही. आता ह्याला लावून घेतल्यानंतर आता आपण शेवगा पॅक करून घेतल्यानंतर हे बघा, अगदी थोडासा तेलाचा हात मी पुसला आहे प्लॅस्टिकच्या पन्नीला आणि तिथल्या तिथे शेवगा फिरवायचा आहे. 2 ते 2.5 येड्याची कुरोडी करायची. खूप मोठा पण घेर पकडायचा नाही, नाहीतर व्यवस्थित होत नाही कुरोडी. तर ही दुसरी कुरोडी घालून घेऊया. शेवगा तिथल्या तिथं फिरवायचं आहे. बघा वाफा किती निघतात याच्या. व्यवस्थित असं फिरवून घ्यायचं आहे. आणि छोट्या छोट्या कुरोड्या केल्या ना तर तळल्यानंतर खूप मोठ्या होतात. त्यामुळे खूप मोठी जी कुरोडी आहे ती करून घ्यायची नाही. तिथल्या तिथं शेवगा फिरवायचा आहे. तर अशाच प्रकारे मी सर्व कुरोड्या करून घेते. कमीत कमी जर मोठ्याच खूप जरा जास्त एड्याच्या केल्या तर 20 कुरोड्या होतात, नाहीतर 25 ते 30 कुरोड्या ह्याच्या होतात छोट्या छोट्या केल्या तर. तर सर्व कुरोड्या मी टाकून घेतल्या. तर बघू शकता याची तारसुद्धा एक ना एक अशी वेगळी वेगळी झालेली आहे. अशा प्रकारे सर्व कुरोड्या आपण करून घेतलेल्या आहेत. 5 ते 6 तासानंतर मी परत या कुरोड्या जी आहे ती पलटून घेतलेल्या आहेत. अगदी सहज निघतात. अगदी थोडासा तेलाचा पुसला होता मी, जास्तसुद्धा तेलाचा वापर करायचा नाही. तर हे बघा अशा प्रकारे हिला पलटून घ्यायचे आहे. अशा प्रकारे केलं ना तर एक ना एक काडी व्यवस्थित निघते आणि दोन्ही बाजूनं एका दिवसात ही कुरोडी सुकल्या जाते. त्यामुळे अशा प्रकारे करून घ्यायचे. तर अशाच प्रकारे आपण ही कुरोडी जी आहे ती पलटून घेऊया. तर आपल्या 1 दिवसात कुरोड्या अगदी मस्त अशा सुकलेल्या आहेत. कापसासारख्या पांढऱ्या शुभ्र झाल्या. त्याच्यात एक ना एक काडी दिसते बघा. असे खूप पातळ नाही झाल्या किंवा खूप जाड नाही झालेल्या. अशा प्रकारे पण तुम्हाला जसे आवडतात तुम्ही तशा प्रकारे करून घेऊ शकता. तर इथंचा तुकडा मी तळून घेतल्यानंतर परत कुरोडी टाकली. तर बघू शकता कापसासारखी ही कुरोडी झाली आहे. चवीला सुद्धा तितकीच भन्नाट, मिठाचं प्रमाण एकदम परफेक्ट झालेलं आहे. तर अशा प्रकारे तुम्हीही नक्की ट्राय करा. तर परत आपण एक कुरोडी तळून पाहूयात. हे बघा, टाकल्यानंतर गॅस जी आहे ती मीडियम करून घ्यायचा आहे. म्हणजे मीडियम गॅसवरच या कुरोड्या तळायच्यात. फास्ट गॅसवर तळल्या तर लालसर उमटतात किंवा करपल्या जातात. लो फ्लेमवर कडक होतात. त्यामुळे ते हे बघा एकदम कापसासारखी कुरोडी झालेली आहे आणि 6 पट फुललेली आहे. बघा कुरोडी ही किती छोटी आहे आणि ही पूर्ण कढईभर ही कुरोडी आपली तयार झालेली आहे. तर अशा प्रकारे हे बघा, थोडंसं मी तुम्हाला चेक करून दाखवले. एकदम परफेक्ट अशी कुरोडी आपली झालेली आहे. आणि आता आपण ह्या कुरोडी ताटामध्ये ठेवून घेऊया. तर इथं मी 4 ते 5 कुरोड्या तळून घेतलेल्या आहेत. तर एकदम परफेक्ट आणि मस्त ही कुरोडी झालेली आहे. तर अशा प्रकारे एकदा नक्की ट्राय करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. चला तर भेटूया अशाच एका छानशा रेसिपीमध्ये. बाय बाय अँड टेक केअर.